मित्रांनो, आज आपण काही गोष्टी रिक्षावाल्यांच्या संदर्भातल्या मनसोक्त आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करू. अशी मला आशा आहे की मी जे मुद्दे मांडणार आहे ते तुम्हाला व्यवस्थित पटतील आणि त्या हिशोबाने तुम्ही त्याच्यावरती कमेंट करून नक्की माझ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतील. तर मित्रांनो, रिक्षा चालक हा प्रत्येक वेळेस प्रवाशांसाठी 24 तास उपलब्ध राहणारं वाहन आहे आणि ह्या वाहनातून बरेच लोक दिवसभर प्रवास करत असतात आणि प्रवास करत असताना भरपूर आपला वेळ वाचवण्यासाठी रिक्षा ऑटो रिक्षाचं पब्लिकच्या माध्यमातून ऑटो रिक्षाला जास्त पसंती आहे. कारण की ऑटो रिक्षा ट्रॅफिकमधून व्यवस्थित मार्ग शोध काढत आपल्या वेळेवरती आपल्या सर्वांच्या वेळेत कामावरती पोहोचवण्याचं काम रिक्षाचालक करत असतो आणि हाच वेळ वाचवण्यासाठी रिक्षाचालक प्रयत्न करत असतात. आणि भरपूर असे रिक्षाचालक आहेत जे प्रामाणिक आहेत, जे प्रामाणिकपणे पॅसेंजरबरोबर आपला संवाद साधत असतात आणि अशा रिक्षाचालकांसाठी भरपूर आपण प्रवाशांनी भरपूर प्रयत्न केले पाहिजेत. त्यांच्या रिक्षामध्ये बसलं पाहिजे. जो आपल्याशी चांगला संवाद साधतो त्या रिक्षामध्ये जास्तीत जास्त प्रवास केला पाहिजे आणि रिक्षाचालकांना आपल्या माध्यमातून पूर्ण सहकार्य केलं पाहिजे. आणि कसं आहे की तुमचा वेळ वाचवण्यासाठी रिक्षा 24 तास अवेलेबल असते आणि हीच रिक्षा तुम्हाला तुमच्या कामापर्यंत, म्हणजे जिथे तुमची कंपनी आहे, जिथे तुमचं काम करण्याचं जिथे व्यवसाय आहे त्या ठिकाणी झटपट म्हणून ही ऑटो रिक्षा उपलब्ध असते आणि हीच ऑटो रिक्षा तुमच्यासाठी कुठेतरी चांगला एक पर्याय आहे आणि भरपूर लोकांनी ऑटो रिक्षामध्ये प्रवास केला पाहिजे. ऑटो रिक्षा चालकांच्या थोडासा खिशाला हातभार लावण्याचं काम प्रवाशांनी केलं पाहिजे. आणि संवाद हा सर्वात मोठा संवाद फायदेशीर असतो. जर एखादा प्रवासी ज्या रिक्षाचालकांबरोबर चांगला संवाद साधतो किंवा रिक्षाचालक त्या प्रवाशाशी चांगला संवाद साधतो, कुठेतरी त्याच्या धंद्यावरती परिणाम झालेला दिसत नाही आणि बहुतेकदा तो रिक्षाचालक फार खुश असतो आणि चांगला आपला व्यवसाय चांगलं आपलं महिन्याचं जे बजेट आहे ते बजेट पूर्ण करण्यास समर्थ ठरत असतो. रिक्षाचालकांमध्ये काही लोक आहेत की रिक्षाचालकांच्या म्हणजे जास्त भाडं आकारणं, जास्त कुठून तरी फिरून आणून जास्त भाडं घेणं हे पूर्णपणे अयोग्य आहे. आणि अशा प्रकारचं जर कोणता रिक्षाचालक करत असेल, अशा प्रकारची जर लूट होत असेल तर अशा रिक्षाच्या प्रवासापासून स्वतः लांब राहणं आणि प्रवाशांनी लांब राहणं फार हिताचं ठरतं. आणि बहुतेकदा प्रवास करत असताना आपण प्रत्येक वेळेस काळजी घेतली पाहिजे. प्रत्येक वेळेस रिक्षाचालकाला आपलं त्या ठिकाणचं भाडं विचारलं पाहिजे. त्या ठिकाणचं किती किलोमीटरला किती भाडं आहे त्या हिशोबाने त्या रिक्षाचालकाच्या गाडीमध्ये प्रवास केला पाहिजे. आणि जास्तीत जास्त करून स्वतःच्या वैयक्तिक म्हणण्याप्रमाणे जास्तीत जास्त मराठी लोकांच्या ऑटो रिक्षामध्ये बसण्याचा प्रयत्न करावा स्थानिक लोकांनी. आणि आपल्या स्थानिक लोकांना, मराठी माणसांना पूर्णतः सपोर्ट केला पाहिजे. बस एवढीच आशा आहे आणि एवढाच कारणाकरता मी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. अशाच छोटे छोटे आपल्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचं काम करेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.